शेतकरी मित्र हो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 28 फाल्गुन शके 1947 अर्थात 19 मार्च 2026. मंडळी, आज आहे गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा. तेव्हा तुम्हा सर्वांना या मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी कडुनिंबाला फार महत्त्व आहे. कडुनिंबाची चटणी करून तिचं सेवन करणं हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं मानलं जातं. गुढीपाडवा हा शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष, रब्बी पिकांची काढणी आणि नवीन शेतीकामांची सुरुवात करणारा महत्त्वाचा सण आहे. हा सण नवीन पिकांच्या आणि चांगल्या पावसाच्या आशेने साजरा केला जातो. तो शेतकऱ्यांना एक नवीन ऊर्जा देऊन जातो. मंडळी, सणवारांचं औचित्य साधूनच आपला सदू आणि लक्ष्मी हे माई अण्णांची भेट घेत असतात. आज आहे गुढीपाडवा, तेव्हा अशा या सणाच्या दिवशी यांची भेटही होणारच आहे. तेव्हा ऐकूया कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी याचं लेखन केलंय अर्चना देवधर यांनी आणि या संवादात सहभागी झाल्या आहेत मोरेश्वर जोशी, रुचा गद्रे आणि विद्या तावडे. लक्ष्मी, हल्ली या हवामानाचं काही सांगता येत नाही ना. दररोज काय काय तरी वेगळाच प्रकार असतो. बरोबर आहे तुम्ही म्हणतात. सकाळी सकाळी एवढं मलब असतं ना की आज पाऊस पडल का काय असं वाटायला लागतं. तेच म्हणतोय मी, सुकवणं वालवणं होणार कशी आता आपली कामही. अहो, तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय ते. 10 वाजल्याशिवाय चांगलं ऊन पडणार नाही, मग मी टाकीन वालवणं बाहेर. सदू, लक्ष्मी. अरे वा, माई अरे आल्या. वा. अरे, तुम्ही तर अगदी आघाडीवर आहात. माई, कसली आघाडीनी कसलं काय. का रे? आम्ही आपल्या हवामानाच्या गोष्टी बोलत होतो. हा, मग ठीक आहे. पण आता काही प्रॉब्लेम आलाय का तुम्हाला? अहो माई, हं? हल्ली बघा सकाळचं ऊन लवकर पडत नाही ना. हा, आणि त्यामुळे सुकवणं वालवणं टाकायला उशीर होतो आणि मग पुढं सगळ्या कामांचा नुसता इचका होतो माई. पण माई, हं? मी ह्यांना काय म्हटलं काय? की तुम्ही नेहमी परमान तुमच्या कामाला जावा, हं. वालवणं टाकायचं मी बघत जाईन. हे बरोबर आहे तुझं. एकाच कामासाठी दोघांचा वेळ मोडण्यापेक्षा एकाने पुढे होणं उत्तम ना. ते बरोबर आहे माईनू, मग? ते सगळं मला पटलं. पटलं ना. पण माई, ही माकडं आणि वानरांच्या त्रासातून हाती लागलेली कडदनं काठी नीट वालवून ठेवली की मग वर्षभर चिंता नाही हो. हं. पण आता मी म्हटलं ना, तुम्ही उद्या सकाळी चहा घेतला की बागेत जावा, मी बाकीचं बघते. अहो माई, काळजी नाही हो. मग? आणि आता लक्ष्मीची कॉलर जरा जास्त ताट झालेली आहे, कळलं काय. तुम्ही ना काय पण बोलत असता, आता मी कशाला कॉलर ताट करू. अरे अरे अरे, थांबा थांबा, त्यावरून भांडू नका. पण सदू, तू नक्की कशाबद्दल बोलतोयस? माई, तुम्ही टी व्हीवर रोजच्या बातम्या बघताव ना. हां. कालच एक मोठी घोषणा झाली, ऐकली नाही काय. पण आता एवढं नमनाला घडावर तेल घालण्यापेक्षा काय तर सांगूनच टाका, मी म्हणते. बरोबर आहे ती म्हणते ते. एकदा स्पष्ट सांग बघू काय ते. सांगतो, सगळं सांगतो. अहो माई, शासनानं हे वर्ष शेतकरी महिला वर्ष म्हणून जाहीर केलंय. काय सांगतोस काय? अरे, फारच छान गोष्ट आहे ही. लक्ष्मी, तुला आता अधिक सतर्क राहायला हवं. सतर्क राहायचं म्हणजे काय करायचं व मायनू? ह्याच्याबद्दल काय माहिती येईल ती नीट ऐकायची, वाचायची, असंच ना व? ते तर हवंच करायला, पण महिला शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना, त्यासाठी लागणारी कागदपत्र तयार करणं, हे सगळं माहिती करून घ्यायला हवं ना. बरोबर आहे. आणि स्वतः घेतलेली माहिती दुसऱ्या ओळखीतल्या शेतकरी, मैत्रिणी, त्यांच्या घरची माणसं यांनाही द्यायला हवी हा तू लक्ष्मी. हा माई, नीट सगळी माहिती घे ना मी. ते तुला बरोबर जमल लक्ष्मी. आणि त्या तुझ्या शेजारणी पाजारणी एकत्र जमतात ना, तेव्हा त्यांच्याजवळ पण त्यांच्याबद्दल जरा गप्पा मार, म्हणजे मग झालं. चांगल्या कामाला लगेच सुरुवात कर हा लक्ष्मी. मुख्य म्हणजे याबद्दलच्या गप्पा मारायला सुद्धा आपल्याला आजचा गुढीपाडव्याचा दिवस मिळालाय. अहो होय माई, माझ्या लक्षातच नाही आलं. पण काही म्हणा माई, पाडवा म्हटला की एकदम हौस वाटते हा मनाला. अरे, साहजिकच आहे. निसर्गात सुद्धा किती लगेच वेगळेपणा दिसायला लागतो. सगळी फुलझाडं हळूहळू बहरायला लागतात. हा, हे खरं आहे. हा, परवापर्यंत देवाच्या पूजेसाठी मोजून 4 फुलं मिळत होती. आणि ती सुद्धा दिसू लागण्यापूर्वी खुडून नेणाऱ्यांच्या हातातून वाचली तर.
मी तेच म्हणणार होते. सकाळी फिरायला जातो तेव्हा अनेकांच्या हातात एक काठी आणि एक पिशवी असतेच. पण माई एक वेळ परवडलं. ही फिराया येणारी लोक कधी कधी नको नको तो कचरा भरलेल्या पिशव्या घेऊन येतात आणि हलूच दुसऱ्याच्या घरासमोर ठेवून पल काढतात. आणि मग तुला लक्ष्मी सांगतो, असं कोण दिसलं तर मी त्यांना सरळ हटकतो. एकानं केलं की आणखी 4 जण पण तसंच करतात ना. कधी समजणार ह्या लोकांना? तर रामच जाणे हो. खरंय खरंय. म्हणजे रामप्रभू वाईट वृत्तींवर विजय मिळवून अयोध्येत आले, तो दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. आणि ही अशी माणसा वाईट गोष्टींना खतपाणी घालतात. आणि माई गंमत म्हणजे ही सगळी शिकली सवरलेली लोक असतात हा. मी तर अशा माणसांना सुशिक्षित अडाणी म्हणते. अगदी बरोबर. हा, असंच म्हणाया पाहिजे. शिक्षणाचा व्यवहारात उपयोग नाही झाला तर काय उपयोग. हां, पण काय ग लक्ष्मी, आज पाडवा म्हणून कडुलिंबाची चटणी केलीस की नाही? हा माई, ते मात्र लक्ष्मी न विसरता करते हा. आणि आम्ही नाक मुरडत मुरडत एकदाची ती चटणी संपवतो. तरी माई, मी नावाला कडुलिंब आणि बाकीच्या वस्तू जास्त घालते हा चटणीत. हां, पण आवडत नसली ना सदू, तरी वर्षातून एकदा कडुलिंबाची 2 तरी पानं खायलाच हवीत हा. अरे, आरोग्याला चांगलं असतं ते. ते तर आहेच माई. पण आता साठवणीची धान्य घ्यायला लागले की आजूबाजूच्या लोकांची रीघ लागल आमच्या दारात. बरी आठवण केलीस हा लक्ष्मी. मला कडुलिंबाचा पाला काढून ठेवायचा आहे. अरे, काही औषध वगैरे करतोयस की काय कडुलिंबाचं? नसल तसं माई, कुठल्या तरी मित्राला देतो म्हणून कबूल करून आले असणार. काय व बरोबर ना? अगदी बरोबर, 100% बरोबर. तो दरवर्षीचा कार्यक्रम असतो ना आपला. पण बघ हं, आपल्याच आवारात किती औषधी गुणांची झाडं असतात ना. खरंच आहे माई. पूर्वीच्या काली जरा काय झालं की लगेच डॉक्टरकडे जात नव्हती ना माणसं. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती लक्ष्मी. आता काळ बदलला ना. अरे, काळ बदलला म्हणून झाडांचे औषधी गुणधर्म नाही बदललेत. आपण तिकडे कानाडोळा करतोय ही वस्तुस्थिती आहे. पण आपल्या आजा पंजा अशी कितीतरी औषधं एखाद्या डब्यात भरून ठेवायच्याच ना व माई. हो हा, ना. आणि आजीबाईचा बटवा असायचा प्रत्येक घरात. बटवा असायचा आणि त्या योग्य वेळी योग्य औषधं काढून द्यायच्या, हे विशेष होतं. पण माई, काही म्हणा, आधीच्या लोकांच्या कितीतरी मागच्या गोष्टी लक्षात राहायच्या. मात्र खरं हा. लांब कशाला जायचं. आपल्या माई म्हणजे तर माहितीचा खजिनाच आहेत. असं काही नाही हा लक्ष्मी. हल्ली नेमक्या वेळी काही आठवत नाही असंही होतं हा माझं. तरी पण तुमच्या इतकं आमच्या डोक्यात राहत नाही, हे मात्र खरं आहे. काय हो, माई आल्या इतके इशे आपण बोललो, पण आज पाडव्याला केलेल्यातला मोदक त्यांना द्यायची आठवण नाही केलीत व तुम्ही. बघा बघा बाई, आत्ताच आपण लक्षात राहण्याबद्दल बोलत होतो ना. अरे, चालायचंच. आणि लक्ष्मी, आता मला फार खायला वगैरे देऊ नकोस हा. घरीही गोडधोड जेवण झालंय आज. ठीक आहे माई, मी डब्यातून देते तुम्हाला मोदक. आता ना खाण्यापेक्षा पाणीच जास्त प्यायला जातं. आणि आता पाऊस येईपर्यंत हे असंच चालणार. तुम्हाला तर या दिवसात तहान भुकेचं पण भान राहत नसेल ना लक्ष्मी. खरं आहे माई. उन्हाळी कामं, थोडाफार आंबा, जांबा, कोकम, गुराची गवत काडी साठवणं, एका पुढं एक कामं हजर होतील. आणि परीक्षा झाल्या की कोण कोण पाहुणे येतीलच ते वेगळे, ते पण यायला पाहिजेत ना म्हणा. तसं नाही, पण सगळ्या व्यापात तिकडे लक्ष द्यायला होत नाही ना. पण तुम्हाला सांगू काय माई, आमचे बरेचसे पाहुणे फिराया येतात आणि आम्हाला मदत पण करतात. हां, मग ठीक आहे. नाहीतर पाहुणचार करण्याच्या नादात कामं तशीच राहायची. माई, दर एप्रिल मे महिन्यात माझ्या बहिणी गावी येतात आणि त्यांना जमल ती मदत करतात ती. मदत म्हणजे माई, त्या माझ्या स्वयंपाकघराचा ताबा घेऊन मला कामांना वेळ देतात. अगं, किती छान गोष्ट आहे ही. असं कमी ठिकाणी बघायला मिळतं हं. कसं आहे माई, त्या म्हणतात तुमच्या उद्योगधंद्यात आम्ही लुडबुड नाही करणार, आम्ही आपलं जेवणाचं बघू. आणि त्या निमित्तानं माई, आम्हाला 4 वेगवेगळे पदार्थ मिळतात आणि मजेत दिवस जातात. असं वातावरण असलं ना की मग केलेले कष्टही विसरायला होतात. बरोबर बोललात माई. नाहीतर एकाचं तोंड एकीकडं आणि दुसरीचं तोंड तिसरीकडं असं होतं आणि मग सगळ्या कष्टावर पाणी पडतं. माई, आता आमच्या वाडीचा हनुमान जयंतीचा उत्सव पण येईल, त्याची पण घाई हाय. हो हो, पण त्यामुळे रोजच्या रहाटगाडग्यात थोडा बदल होतो हं. 4 वेगळी माणसं त्यानिमित्तानं भेटतात. खरं आहे.
आम्ही बायका चैत्रातलं हळदी कुंकू पण करतो त्या दिवशी. कामं काय रोजच असतात. आणि माई, हं? मारुती म्हणजे शक्तीचा देव ना, हं. मग त्याचा उत्सव केलाच पाहिजे. अगदी खरंय. श्रीराम काय, मारुती काय, त्यांचे दाखले आपल्याला एकजूट आणि सामर्थ्याची शिकवण देतात. खरं आहे. गाव करील ते राव काय करील असं आपण म्हणतोच ना व. पण हे सगळ्यांना पटलं तर हा, हं. नाहीतर एकानं पुढं व्हायचं आणि बाकीचे नुसते फायदा घ्यायला तयार असतात. असं होता कामा नये ना. तुझं खरं आहे हं, सदू. आज सार्वजनिक ठिकाणी खूपदा असा अनुभव येतो. नाही तर काय. आता आपल्या कोकणी उत्पादनांचे दरदाम, आंब्याचा दर सगळ्यांनी मिळून ठरवून नको काय घ्या. तू म्हणतेस ते सगळं खरं आहे लक्ष्मी, पण हे कुणाला पटतं कुणाला नाही, त्याला काय करणार ना. अरे कुणाला पटलं नाही पटलं तर आपण आपला उद्योगधंदा सामंजस्य आणि इमानदारीने करायचा हे नक्की हां. खरं सांगू काय माई, मी आणि कधी कुणाच्या अद्यात मध्यात जातच नाही. आपलं बरं की आपलं काम बरं. तरी पण माई, काही काही सार्वजनिक गोष्टी अशा असतात की माझा काय संबंध असं म्हणून चालत नाही ना. हे खरं आहे. आणि मला कधी कुणाची गरज पडणार नाही असंही आपण म्हणू शकत नाही ना. एकदम बरोबर बोललात माई. अडल्या पडल्याला मदत केलीच पाहिजे. अहो, सुरुवातीच्या काळात कधी कधी पैशाची चणचण असायची, तेव्हा गावातलेच उपयोगी पडायचे ना. आणि त्याची आठवण तर ठेवावीच लागते. आता मात्र परिस्थिती बदलली, हे मात्र खरं. आणि आता शेतकऱ्यांसाठी कर्जाची तरतूद पण केली जाते हां. आणि आता शेती कर्ज माफ करायचं पण ठरवलंय ना सरकारनं. तर काय पण असू दे, आपण आपला पैसा सांभाळूनच वापरायचा हे नक्की. अगदी बरोबर बोलतेस तू. पैसा वापरताना नेहमी उद्याचा विचार हा हवाच हां. आपण घरातला खर्च सांभाळताना एवढा विचार करतो, मग देशाची अवस्था काय असेल माई. परवापासनं बजेट बजेट असं काहीतरी बोलत असतात माणसं बघा. अरे वा, अगं लक्ष्मी बरंच ऐकत असतेस की ग. अर्थात चांगलंच आहे म्हणा ते. आपलं घरातलं सुद्धा बजेट ठरवावंच लागतं दर महिन्याला. होय, तर त्यात सणवार लग्नकार्य आली की हात सैलच ठेवावा लागतो ना वा. नाही तर काय, ती देवाणघेवाण करताना नाकी 9 येतात. तरीही आता अहेर मानपान या गोष्टी बऱ्याच कमी झाल्या आहेत. लोक बदलत आहेत थोडी तरी. काय सांगू नका माई. का रे? तो खर्च कमी करतात आणि नको त्या गोष्टीवरती पैसा उधळतात. म्हणजे हिशोब सारखाच ना. आता ना सगळीकडं शोबाजी जास्त झाले माई. खरंय खरंय. ते रील्स फोटो आरडाओरडा डीजे सगळ्याचा उबग येतो कधी कधी. पण ह्याबद्दल पुढं होऊन बोलणार कोण तर सांगा. अरे कधी कधी याबाबत काही न बोलण्यातही शहाणपणा असतो. म्हणजे नव्या काळाचा महिमा म्हणून गप्प बसायचं. ह्य पटतं हा माई तुमचं मला. काही वेळा न बोलून आपली नापसंती दाखवली की लोक समजतात काय ते. हा, हे बरोबर. उगाच नको त्या ठिकाणी आपला वेलनी ताकद घालवायचीच नाही. मी म्हटलं ना, काळ हेच सगळ्यावर औषध असतं. पण मागच्या काळातलं चांगलं घेऊन आणि नव्या काळाची आव्हानं समजून घेऊन आपण आता वागलं पाहिजे हेही खरं आहे. माई, ह्य समजायला कठीण हाय, पण प्रयत्न तरी कराय पाहिजे. जमलं लक्ष्मी. माईंनी सांगितलेला मंत्र लक्षात ठेवला ना की सहज जमलं. सदू, अरे मी काही मंत्रबिंत्र सांगणारी कुणी साधू संत नव्हे हां. पण अनुभवाने जे बघितलं ते तुम्हाला म्हणून सांगते. अव माई, पण त्यातलं आम्हाला चांगलं काहीतरी मिळतं नाही काय. बरोबर माई, तुम्ही सांगत राहावं आणि आम्ही ऐकत राहतो. हेच आमच्या हिताचं आहे. हे बघा, आत्ता तुमची पुढची पिढी करती सवरती होईल, तेव्हा हे सगळं लक्षात ठेवा. तरच घरात चांगलं वातावरण राहील. ह्य खरं हाय, नाहीतर घरात आपली रोज खडाजंगी. यावरून आता आठवलं माई, काय रे? आमच्याच शेजारी 2 घरं सोडून एक म्हातारे काका आहेत. हां, त्यांचं काय झालं? अहो माई, ती मोठी स्टोरी हाय. हो. काय आहे माई, ते काका आहेत जुन्या विचारांचे. बर. आता मला सांगा, शेतीसाठी बैल पोसणं असं कुणाला परवडतं काय? त्यावरनच त्यांची नि लेकाची भांडणं झाली ना हो परवा. म्हणजे या विषयावरून भांडणापर्यंत वेळ आली का त्यांच्यात? तेच सांगतोय माई. आता बघा, नांगरणीपासून झोडणीपर्यंत सगळ्यांसाठी मशीन आली आहेत ना. पण मग म्हणणं काय ह्या बापलेकांचं? अहो माई, पोरगा म्हणतो बैल इकून टाकायचे आणि बाप म्हणतो मी वाढवलेले बैल आहेत तर इकायचे नाहीत. आता ह्यावर काय करायचं तर सांगा. बाप रे,
म्हणजे मोठाच जटिल प्रश्न आहे म्हणायचा. पण यात कुणी मध्यस्थी नाही का केली? काय रे सदू? अहो ते दोघे जण आपापला मुद्दाच सोडायला तयार नव्हते. आम्ही म्हटलं चाललंय ते चालू दे, नंतर बघू काय तर. माई, गेले काही दिवस वाडीत हाच एक विषय गाजतोय नुसता. आता तो पोरगा मुंबईला निघून गेला की शांतपणानं काकांशी एकदा मी बोलणार आहे. तसंच कर बाबा. अरे त्यांना समजावून सांग की तुम्हालाही आता तो बैल सांभाळणं शक्य नाही, तर तुम्ही मुलाचं ऐका. माई, तसं म्हटलं तर दोघांचं पण बरोबर आहे. काका म्हणतात त्या बैलाचं करण्यात काय माझा येईल तरी जातो. दुसरं घरात हाय कोण? बरोबर. पण त्या बैलाच्या खाण्यापाण्याला पैसे लागतात लक्ष्मी. पोरगा पाठवील त्या पैशात सगळं भागायला पाहिजे ना. खरंच. काय काय समस्या असतात ना लोकांच्या. हे बघितलं की आपलं बरं असं वाटायला लागतं. माई, अगदी हाच विचार आम्ही प्रत्येक गोष्टीत करतो. आता आंब्याची परिस्थिती कठीणच आहे यंदा. तरी पण त्यातून मार्ग काढून काहीतरी नवीन उद्योगधंदा शोधला पाहिजे, हा विचार आम्ही करतो माई. अगदी खरं आहे. आता आंबा हा एकच उद्योग धरून चालणार नाही हं. पर्याय शोधायला हवेत नवे नवे. खरं आहे, निसर्गाच्या पुढं काय आपण जाऊ शकत नाही. पण हीच परिस्थिती कायम असल असं नाही ना. बरोबर. मी पण हेच म्हणतो ना, दरवर्षी ही झाडं आपल्याला काय ना काय देत असतात. एखाद्या वर्षी असा पण अनुभव येतो. खरं आहे. माणूस शेवटी अनुभवातूनच धडे घेत असतो. परिस्थितीचा बाऊ आपण करत राहिलो ना, तर मग पुढे पाऊल कसं टाकणार सांगा बरं. नाही नाही माई, आम्ही अजिबात काळजी करत नाही. उलट नवीन काहीतरी करायची संधी हाय असंच म्हणतो आम्ही. हां, आता कसं बोललीस लक्ष्मी. माई, पण तुमच्या बरोबर जरा मन मोकळं केलं ना की बरं वाटतं हा एकदम. अहो, म्हणून तर माईंना न चुकता आपल्या भेटतात ना. बोलतात काहीतरी, सुचवतात नाही काय. हां, पण आता मात्र आजची आपली शिकवणी पुरे झाली हां. म्हणजे बाहेर अंधार पडलाय, मी आता निघते. वय वय माईनू, सावकाश जावा. हो, येते येते. गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं अर्चना देवधर यांनी आणि या संवादात सहभागी झाले होते मोरेश्वर जोशी, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे. मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.